उन्हाळ्याच्या गडबडीतून थोडा वेळ दूर जावं म्हणून मी एक दिवस कोकणात गेलो. रेल्वेने प्रवास करताना खिडकीबाहेर फक्त हिरवागार निसर्ग दिसत होता. घराच्या अंगणातील शांत सकाळ, चुलीवरचे घावणे आणि सोबत कोरा चहा. इतक्या साध्या क्षणातही किती समाधान असू शकतं हे त्या दिवशी पुन्हा जाणवलं. आंब्याच्या झाडाखाली फिरताना, आंबे गोळा करताना नकळत लहानपणीचे दिवस आठवले. आणि आज मिळणार होती चुलीवरची गरमागरम भाकरी. घेऊ तसंच आहे. घावण्याला पुरणार नाही, घावण्याला पुरणार नाही. आणि नंतर गेलो ओहळात फेरफटका मारायला. पाणी सुकलेलं आहे, परंतु थोडंफार पाणी आहे, ते देखील नितळ आहे. ओहळात पाणी नव्हतं, पण तिथली शांतता मनाला खूप काही देऊन गेली. सुपारीच्या बागेतील तो भर दुपारचा फेरफटका मनाला आणि शरीराला एक वेगळाच गारवा देऊन गेला. काही वेळ झाडांमध्ये शांत बसलो. ना फोन, ना गोंगाट. चालू होता तो फक्त निसर्ग आणि मनाचा संवाद. ही जायफळ फक्त एक दिवसाचा प्रवास होता, पण कोकणाने जाताना मनात कायमची शांतता ठेवून दिली.